नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण समईभोवतीची मोत्याची महिरप नवीन डिझाईन बघणार आहे. तर ती डिझाईन करण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, चुंगूस, कात्री आणि सुई आणि आपल्याला लागणारी सुई. आता आपल्याला महिरप बनवायची सुरुवात करायची आहे. हे पहा मैत्रिणींनो, सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. पहा, ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. मी एक राणी कलर घेतलेला आहे आणि एक निळसर कलर घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही कलर घेऊन डिझाईन बनवू शकतात. आणि हे सगळे मोती आपले 5 नंबरचे आहे. चला मग आपण महिरप बनवायला सुरुवात करूया मैत्रिणींनो. आता आपण धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घेणार आहे. मी हा मोरपंखी कलर घेतलेला आहे दुसरा. हे पहा, आता आपण 6 मोती रंगीत ओवून घेणार आहे. हे 6 मोती आपण ओवून घेतले. पहा, हे 6 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला त्याचा सर्कल बनवायचा आहे. हे पहा मैत्रिणींनो, आपल्याला अशी डिझाईन बनवायची आहे. पहा, ही डिझाईन मी तुम्हाला आज शिकवणार आहे. हे पहा, ही अशी डिझाईन आपल्याला बनवायची आहे. आता आपण 6 मोती ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला 6 मोत्यांचा गोल बनवायचा. तो गोल कसा करायचा पहा. हा जो गाठीजवळचा मोती आहे, ह्याच्यातून आपण हा मोती आहे गाठ पाडलेला, धाग्याला गाठ पाडलेली आहे शेवटी, त्याच्याजवळचा हा मोती आहे. त्याच्यातून आपण ह्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि त्याचा आपण गोल बनवून घेतला आहे. पहा, हा असा आपला गोल तयार झालेला आहे. आणि आता आपण ह्या 2-3 मोत्यातून परत एकदा सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला मोत्याचा गोल व्यवस्थित असा तयार होईल. हे पहा, हा असा गोल तयार झालेला आहे. आणि आता पहा, आता काय करायचं मैत्रिणींनो, आता आपण हा 6 मोत्यांचा गोल केलेला आहे. असे आपल्याला महिरप मोठी बनवण्यासाठी तुम्ही 25, 29 असे गोल करून महिरप बनवू शकतात. आता आपण हा 6 मोत्यांचा गोल केलेला आहे आणि गोलातला हा एक मोती आणि 5 मोती येऊन 6 मोत्यांचे गोल आपल्याला बनवायचे आहे. आता आपण 5 मोती ओवून घेणार आहे. पहा, हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये गोल नेहमी शिकवते. आता मी तुम्हाला फक्त 2-3 गोल करून दाखवणार आहे आणि पुढचे गोल तुम्ही बनवून पहा. हे पहा, हे 5 मोती ओवून घेतलेले आहे आणि ह्या गोलातला हा जो गोल बनवला आहे 6 मोत्यांचा, त्याच्यातला हा एक मोती, असे 6 मोती धरून आपला हा इथे दुसरा गोल तयार झालेला आहे. पहा, हा दुसरा गोल तयार झाला. सुई बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे आणि हे जे वरचे 2 मोती आहे, ह्याच्यातून सुई परत आपल्याला बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे वरच्या 2 मोत्यांमधून. ही अशी सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा धागा ओढला. इथे आपला दुसरा गोल तयार झालेला आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे 5 मोती आपण ओवले आणि ह्या गोलातला एक मोती.
प्रत्येक गोलातला एक मधला मोती आणि 5 मोती अशा 6 मोत्यांचे गोल आपल्याला बनवायचे आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. हा असा इथे आपला तिसरा गोल तयार झालेला आहे. आता तुमच्या गोल लक्षात आलेच असतील मैत्रिणींनो, नाही का? आता मी तुम्हाला पुढची डिझाईन कशी करायची ते सांगते. तोपर्यंत तुम्ही हे गोल करून पहा. तुम्ही असे 10 गोल करून छोटीशी निरंजन महिरपसुद्धा बनवू शकतात. हे पहा, माझे हे 3 गोल मी तुम्हाला आता इथे शिकवलेले आहे. आणि आता माझे हे 10 गोल मी करून ठेवलेले आहे. पहा, हे पहा, हे असे 10 गोल मी करून ठेवलेले आहे. आता आपल्याला त्याच्या पुढची डिझाईन बनवायची आहे. आता ती डिझाईन कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. हे 10 गोल आपण इथे करून घेतलेले आहे. आता काय करायचं मैत्रिणींनो, पहा, आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. ह्या गोलातले हे कॉर्नरचे 2 मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे. आता आपल्याला पांढरे मोती आणि रंगीत मोती असे एकत्र कलर वापरून डिझाईन बनवायची आहे. आता पहा, आता मी इथे एक गुलाबी, एक राणी कलर, एक निळा कलर, हा असे 2 मोती ओले आणि 6 मोती मी धाग्यामध्ये नाही. हे पहा मैत्रिणींनो, हां, आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे. हे जे आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 गोल मी इथे बनवलेले आहे. आता पहा, पुढची डिझाईन तुम्हाला कशी बनवायची ते मी सांगणार आहे. एक तर तुम्ही इकडनं सुद्धा सुरुवात करून, आधी मी इकडनं सुरुवात केली होती ह्या मोत्यातून सुई काढून, पण मी तुम्हाला ही गोल केलेले आहे हे जॉईंट कसे करायचे ते दाखवणार आहे. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. आता पहा, आता आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे रंगीत, हे 2 मोती ओले आणि हा जो मोत्याचा गोल आहे त्याच्यातला हा मधला मोती, ह्याच्यातून आपण सुई परत अशी बाहेर काढून घेणार आहे. आपल्याला गोल जॉईन करायचा आहे हा. हे पहा, हा असा आपला गोल इथे जॉईन झाला. आता आपण परत धाग्यामध्ये 2 मोती ओवून घेणार आहे. मी ही तुम्हाला छोटीशी महिरप शिकवणार आहे. हे पहा, आता हे 2 मोती ओवून घेतलेले आहे आणि परत आपल्याला एकदा इकडच्या मोत्यातून सुई काढली. आता हा जो मधला मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. पहा, हा असा आपला गोल तयार झालेला आहे. हे पहा, हा असा गोल तयार झालेला आहे. आता आपण काय करणार आहे पहा, आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू, त्याच्या पुढच्या मोत्यातून पण सुई बाहेर काढून घेणार आहे आणि आपला हा गोल व्यवस्थित असा तयार करून घेतलेला आहे. हा गोल आपला झालेला आहे. पहा, हा असा गोल आपला तयार झालेला आहे. जॉईंट कुठे केलेलं आहे ते सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. पहा, इतके व्यवस्थित जॉईंट केलेले गोल. आता पहा मैत्रिणींनो, आता काय करायचं आपल्याला, आता आपण ह्या पुढच्या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर काढून घेणार आहे. हे 2 पुढचे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, असे आपले 6 मोत्यांचे गोल तयार झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं, एक रंगीत मोती, मोरपंखी कलर, एक राणी कलर, हे 2 मोती घेतलेले आहे
आणि 6 पांढरे मोती घ्यायचे. हे सगळे 5 नंबरचे मोती मैत्रिणींनो. हां, तुम्ही 6 नंबरच्या मोत्यातून सुद्धा डिझाईन करू शकतात. हे पहा कसे एकूण मोती होतात ते आपले पहा. आता हे 2 रंगीत, 6 पांढरे, हे 8 मोती झाले. हे पहा हे 8 मोती झाले. आणि खाली आपल्याला परत 3 राणी कलरचे मोती घ्यायचे आहे. हे पहा मी 3 राणी कलरचे मोती ओवून घेते आहे. हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता काय करायचं पहा. आता हे 6 पांढरे मोती ओले, 1 मोरपंखी, 1 राणी कलर, 6 पांढरे आणि 3 परत राणी कलर. 6 आणि 3 9 2 11 मोती आपले इथे ओले गेलेले आहे. तर आता हे रंगीत मोती खाली सोडायचे राणी कलरचे. आणि हा जो एक पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई आपण अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा ही अशी सुई बाहेर काढली ह्या एका पांढऱ्या मोत्यातून. लक्ष द्या मैत्रिणींनो. हां, हे पहा हे इथे आपले डिझाईन इथे तयार झालेली आहे. 3 मोत्यांचा त्रिकूट तयार इथे झालेला आहे. इकडे 6 पांढरे मोती घातले, खाली 3 रंगीत ओवले. आता इकडे आपल्याला 5 मोती ओवायचे. इकडचा हा 1 मोती आणि इकडे 5 मोती, असे 6 मोती आपले ह्या लाईनला सुद्धा येतील. आता आपण परत 5 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे पहा हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आता हे जे रंगीत मोती आपण ओवलेले आहे पहा, हा एक राणी कलर आणि हा एक रंगीत मोती, हे मोती ओवलेले. तर आता ह्या दोघी मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची वरच्या दिशेने. पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही इथे आपली एक पाकळी तयार झाली पहा मैरपची. आणि ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपल्याला 2 रंगीत मोती, 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. दोन रंगीत मोती, 6 पांढरे मोती, हे 6 पांढरे मोती आपण ओवून घेतले. आणि परत 3 रंगीत मोती. डिझाईन सोपी मैत्रिणींनो, करून पहा आणि मला कॉमेंट्सद्वारे कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हे पहा आता हे 3 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे. आता आपण इथे हे 2 रंगीत, 6 पांढरे, 3 रंगीत मोती ओवून घेतले. हे 3 रंगीत मोती साईडला करून हा जो एक वरचा पांढरा मोती आहे ह्याच्यातून परत आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत ह्या साईडला हे 6 पांढरे, इकडे 5 पांढरे, म्हणजे हा एक मोतीतून इकडे 6 मोती आपले येतात. आता आपण 5 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे पहा हे 5 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत आपल्याला हा रंगीत मोती, त्याच्यावरचा एक रंगीत मोती, अशी ह्या 2 रंगीत मोत्यातून सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा ही दुसरी पाकळी आपली तयार झालेली आहे. आणि लगेच हे पुढचे जे 2 रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पहा ही अशी सुई आपण काढलेली आहे. आता परत आपल्याला एक रंगीत, एक मोरपंखी, एक राणी कलर आणि 6 पांढरे,
हे 6 पांढरे मोती ओवले. 3 राणी कलरचे ओवायचे. तुम्ही कुठलेही कलर घेऊन मेहरब बनवू शकतात. हे पहा, हे 3 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत आपल्याला ह्या 2 वरच्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा एक मोती आणि हा एक मोती, अशी ह्या नाही, हे पहा, ह्या 3 मोती खाली सोडले आपण. त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. आणि परत आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 पांढरे मोती ओवले आणि हे जे वरचे 2 रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढा मैत्रिणींनो, म्हणजे आपली डिझाईन सुंदर अशी तयार होते. आता परत आपण ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपल्याला इथे एक राणी कलर, एक निळा कलर आणि 6 पांढरे असे मोती ओवून घ्यायचे आहे. आता ही पूर्ण डिझाईन आपल्याला अशीच बनवायची आहे. मी अगदी छोटीशी निरंजन ठेवण्यापुरतीची मेहरब तुम्हाला दाखवते. आणि 3 4 हे 6 मोती ओवले आपण पांढरे. आता 3 राणी कलरचे, हे 3 राणी कलरचे मोती ओवून घेतले. आणि परत आपल्याला हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची वरच्या दिशेने. हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा. आणि आता परत आपल्याला इकडे 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 पांढरे मोती ओवून घेतले. आणि परत आपण ह्या 2 रंगीत मोत्यातून सुई, हे वरचे जे 2 रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढणारे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आपल्याला ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला ह्याच्यामध्ये एक रंगीत, हे 2 रंगीत मोती ओवले. परत 6 पांढरे मोती ओवायचे. हे 6 पांढरे मोती ओवले. परत 3 राणी कलरचे ओवायचे. हे 3 राणी कलरचे मोती ओवले. परत आपल्याला हे 3 मोती खाली सोडून त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. मी तुम्हाला आता प्रत्येक मोत्यातून सुई कशी काढायची ते सांगत आहे. आता तुम्हाला माझं नुसतं हात दिसत नसेल, नाही का मैत्रिणींनो? हे पहा, आता परत आपल्याला इकडे 5 मोती पांढरे ओवून घ्यायचे आहे. आपण इकडे आधी 6 पांढरे मोती ओवलेले आहे. मग इकडनं ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. मग इकडचे हे 6 आणि हे 5 धरून, इकडचा 1 धरून असे 6 मोतीसुद्धा आपले तयार होतात. पहा, 1 2 3 4 5 6 असे आपले 6 मोती तयार होतात. आता परत आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणारे. पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि परत आपल्याला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि परत आपल्याला एक रंगीत, हा दुसरा रंगीत, 6 पांढरे,
हे 6 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि परत आपण 3 राणी कलरचे मोती ओवून घेणार आहे। हे 3 राणी कलरचे मोती ओवून घेतलेले आहे आणि हे 3 राणी कलरचे मोती साईडला करून त्याच्यावरचा हा जो एक पांढरा मोती त्याच्यातून सुई परत आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा आणि परत आपल्याला इकडे 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे। हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आपल्याला ह्या वरच्या 2 रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा। हे 6 पांढऱ्यांच्या वरचे हे 2 रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे पहा। ही अशी सुई बाहेर काढलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत आपण पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे पहा। ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपल्याला एक रंगीत, परत दुसरा राणी कलर, 6 पांढरे, हे 6 पांढरे मोती ओवून घेतले आपण आणि परत 3 राणी कलर, 6 पांढरे, 3 राणी कलर, परत आपण हे 3 राणी कलरचे मोती साईडला करणार आहे आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे। हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आपल्याला ह्या 2 रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने। हे पहा, ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे आणि परत पुढच्या 2 रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढून घेणारे पहा। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। परत एक निळा मोती, एक राणी कलरचा मोती, 6 पांढरे मोती, हे 6 पांढरे मोती ओले, परत 3 राणी कलरचे, हे 3 राणी कलरचे मोती ओले आणि मग परत आपण हे 3 रंगीत मोती साईडला करून हे 3 रंगीत मोती साईडला करायचे। त्याच्यावरचा हा एक पांढरा मोती ह्याच्यातून परत सुई बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने। हे पहा अशी, आणि परत आता आपण इथे 5 पांढरे मोती ओवून घेणार आहे। हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आपण ह्या वरच्या 2 रंगीत मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे। ही पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत ह्या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। परत एक निळा मोती, एक राणी कलरचा मोती आणि 6 पांढरे मोती। हे 6 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत 3 राणी कलरचे, हे पहा, हे 3 राणी कलरचे मोती ओवून घेतले। परत आपण हे 3 राणी कलरचे मोती साईडला करून त्याच्यावरच्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा। ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत आपण 5 पांढरे मोती ओवून घेणार आहे।
हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आपल्याला ह्या वरच्या 2 रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। हे पहा, हा राणी कलरचा आणि त्याच्यावरचा निळा, असे ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। पहा, हा धागा ओढून घेतला आणि लगेच आपण पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे। पहा, हे 2 मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे। परत आपण एक हा मोती रंगीत, एक राणी कलरचा मोती, 6 पांढरे मोती, हे 6 पांढरे मोती ओवून घेतले आणि परत 3 राणी कलरचे, हे 3 राणी कलरचे मोती ओवून घेतले आणि परत आपल्याला हे 3 मोती साईडला करून त्याच्यावरचा हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। पहा, आणि परत आपण 5 मोती पांढरे ओवून घेणार आहे। हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आपण ह्या 2 वरच्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। परत त्याच्या पुढच्या 2 रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे। परत एक राणी कलरचा मोती, हे पहा, एक निळा मोती, 6 पांढरे मोती, हे पहा, हे 6 पांढरे मोती ओवून घेतले। परत 3 राणी कलरचे ओवायचे। आपली डिझाईन आता होत आलेली आहे। हे पहा, हे 3 राणी कलरचे मोती ओवले। हे 3 राणी कलरचे मोती साईडला करायचे, ह्यावरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। पहा, आणि परत आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे। हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे। परत आपण ह्या 2 रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे। पहा, हे वरचे 2 रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि लगेच आपल्याला पुढच्या 2 मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे। पहा, आता परत आपल्याला एक निळा मोती, एक राणी कलरचा मोती आणि 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे। आता आपल्या 2च पाकळ्या बाकी राहिलेल्या आहे। ही निरांजन ठेवायची छोटीशी मैरप मी तुम्हाला शिकवलेली आहे। हे पहा, हे 6 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि परत आपण 3 राणी कलरचे मोती ओवून घेणार आहे। हे 3 राणी कलरचे मोती आपण ओवले। परत आपण हे राणी कलरचे मोती साईडला करून हा जो वरचा पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा। पहा, आता परत आपण 5 पांढरे मोती ओवून घेणार आहे। हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि परत आपल्याला ह्या वरच्या 2 रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि पुढच्या 2 रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। हे पहा, आता आपली शेवटची पाकळी तयार होते आहे। परत एक निळा मोती, हे पहा, एक राणी कलरचा मोती आणि 6 पांढरे मोती। ही आता मी तुम्हाला शेवटची पाकळी दाखवते आहे मैत्रिणींनो।
हे मी 11 मोत्यांचा गोल 10 मोत्यांचा गोल केला आणि एक गोल मी तुम्हाला जॉईन कसा करायचा गोल कसा करायचा त्याच्यामध्ये 5 मोती येऊन 6 मोत्यांचा गोल करून आपण हा मधला गोल तयार केलेला आहे. आणि प्रत्येक मोत्या 2-2 मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढून 2 रंगीत 6 पांढरे 3 राणी कलरचे असे करून एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. हे पहा, आता आपण 3 राणी कलरचे मोती ओवून घेणार आहे. हे 3 राणी कलरचे मोती आपण ओवून घेतले आणि आता आपण ह्या एका वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढतोय. पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. दिसली ना सुई? धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे पहा. आणि आता परत आपण 5 पांढरे मोती ओवून घेणार आहे. ही आपली लास्टची पाकळी आहे. हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या 2 रंगीत मोत्यातून सुई आपल्याला परत वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. ही आपली शेवटची पाकळी तयार झाली आणि आता पुढच्या 2 मोत्यातून आपली ही सुई बाहेर निघेल. पहा, हा एक मोती आणि हा एक मोती. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. पहा, गाठ कशी पाडायची पहा. ही सुई काढली बाहेर. हा धाग्याचा अर्धा गोल तयार झाला. त्याच्यातून परत सुई बाहेर काढायची ह्या गोलातून आणि इथे आपण गाठ पाडून घेतलेली आहे. ही आपली छोटीशी निरांजन महिरप तयार झालेली आहे. आणि परत आपण पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून गाठ पाडून घेणार आहे. पहा, ही अशी गाठ पाडून घ्यायची आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. पहा, हा असा आपण धागा गोलातून काढलेला आहे. हे पहा, हा धागा गोलातून काढलेला आहे. हा इथे धाग्याचा गोल तयार झालेला आहे. त्याच्यातूनही धागा बाहेर काढलेला आहे आणि इथे आपली गाठ परत दुसरी पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. हे पहा मैत्रिणींनो, ही आपली छोटीशी निरांजनी भोवतीची महिरप तयार झालेली आहे. पहा, ही निरांजनी भोवतीची आणि ही समई भोवतीची महिरप तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींनो आणि प्लीज सबस्क्राईब करा. हे पहा, ह्या आपले निरांजन आणि समई भोवतीच्या महिरपी तयार झालेल्या आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.